पायलट होते आणि 10 क्रू मेंबर्स देखील या विमानामध्ये होते। तसंच पायलटने एटीसीला मे डे असा कॉल देखील दिलेला होता, म्हणजे मोठा खतरा अशा प्रकारचा एक कॉल एटीसीला देण्यात आलेला होता। त्यानंतर एटीसीने पुन्हा एकदा पायलटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न देखील केला होता, मात्र तो संपर्क झाला नाही। 1:39 या विमानाने उड्डाण केलेलं होतं आणि पुढच्या काही मिनिटातच हे विमान क्रॅश झालेलं आहे अशी माहिती एटीसी कडनं देण्यात आली। टेक ऑफ नंतर काही मिनिटातच हे विमान क्रॅश झालं। कॅप्टन सुमित सबरवाल यांना 3000हून अधिक तास विमान चालवण्याचा अनुभव होता, त्यामुळे टेक ऑफ नंतर त्यांच्याकडनं चूक होण्याची शक्यता कमी असं एटीसीनं म्हटलंय। या विमानामध्ये 2 पायलट आणि 10 क्रू मेंबर्स होते। आता गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल अपघातस्थळी दाखल होत आहेत। अहमदाबाद विमानतळावर ग्रीन कॉरिडॉर देखील तयार करण्यात आलाय, जे यामध्ये सुदैवी ठरले ते यामध्ये वाचले, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। अहमदाबाद लंडन गॅटविक या विमानाचा हा अपघात झालेला आहे। ही सगळी दृश्य पाहता या अपघाताची भीषणता लक्षात येते। इमारतीच्या जवळच हे विमान क्रॅश झालेलं आहे। एअर इंडियाचं हे विमान अहमदाबादमध्ये कोसळलेलं आहे आणि टेक ऑफ नंतर अवघ्या 10व्या मिनिटाला या विमानाकडनं आपत्कालीन संदेश पाठवण्यात आला, मदतीसंदर्भातला हा संदेश। त्यानंतर मात्र एटीसी कडून कोणताही संपर्क या विमानाशी होऊ शकला नाही। तर अहमदाबादच्या मेघानी नगर या रहिवासी भागात हे विमान कोसळले आहे। डीजीसीए कडून ही माहिती येते। टेक ऑफच्या 5 मिनिटांनंतरच हे विमान कोसळलं। डीजीसीए कडूनच ही माहिती येते। यात 232 प्रवासी होते, 2 लहान मुलं होती आणि विमानात एकूण 10 क्रू मेंबर होते। आणि या विमानाची भीषणता या डावीकडच्या दृश्यांमधून आपल्याला अंदाज येऊ शकतो त्याचा। मेघानी नगर या रहिवासी भागात हे विमान कोसळले। टेक ऑफच्या 5 मिनिटांनंतरच हे विमान कोसळले। 232 प्रवासी यात विमानात होते आणि 2 लहान मुलांचा समावेश त्यात होता। एकूण 10 क्रू मेंबर या ठिकाणी होते। तर विजय रुपानी हे सुद्धा या विमानातनं प्रवास करत होते आणि त्यांच्या तिकिटाचा हा फोटो आपण पाहतोय। माजी मुख्यमंत्री आहेत गुजरातचे विजय रुपानी, ते या विमानातनं प्रवास करत होते आणि त्यांच्या तिकिटाचा हा फोटो आपण पाहतोय। तर तातडीनं जे जखमी झालेले होते, काही होरपळलेले प्रवासी होते, त्यांना रुग्णालयात आणलं गेलेलं आहे। विजय रुपानी गुजरातचे माजी मुख्यमंत्री, ते सुद्धा या विमानातनं प्रवास करत होते आणि त्यांच्या तिकिटाचा हा फोटो आपण पाहतोय। एअर इंडियाचं हे विमान अहमदाबादमध्ये रहिवासी वस्तीतच कोसळलेलं आहे। 242 प्रवासी या विमानात होते, त्यातले 232 हे प्रवासी होते, 2 लहान मुलांचा त्यात समावेश आणि 10 क्रू मेंबर्स होते। अहमदाबादहून लंडनला जाणारं हे विमान क्रॅश झालेलं आहे अशी माहिती डीजीसीए कडून देण्यात आलेली आहे। कॅप्टन सुमित सबरवाल यांना 8200 तास विमान उड्डाणाचा अनुभव होता, ते कॅप्टन होते, त्यामुळे त्यांच्याकडून चूक होणं याची शक्यता कमीच आहे। नेमकं कोणत्या कारणामुळे हा अपघात झालेला आहे या संदर्भात अद्याप काही स्पष्टता नाही। मात्र 1:39 या विमानाने आपत्कालीन संदेश पाठवल्याची माहिती समोर येते।